नमस्कार. वैष्णवी हगवणे प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या कारभारावर चहूबाजूने टीका झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर देखील टीका झाली. विरोधकांनी चाकणकर यांना चांगलंच धारेवर धरलंच. मात्र आता राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर महायुतीत मित्रपक्ष देखील नाराज असल्याची चर्चा आहे. महायुतीतील शिवसेना आणि भाजपा पक्षाच्या काही नेत्यांनी रुपाली चाकणकर महिला आयोग अध्यक्ष म्हणून पूर्ण वेळ देत नाहीत असा आरोप करत आहेत. तसेच सध्या सोशल मीडियावरून होत असलेल्या टीकेवरूनही त्यांच्याबद्दल नाराजी असल्याची चर्चा आहे. रुपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवरूनच काही महिला शिष्टमंडळ आज राज्यपाल यांची भेट घेणार आहेत. त्याच वेळी उपसभापती नीलम गोरे यांनी देखील बैठकीचे आयोजन केले आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडे महिला आयोग अध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद आहे. यामुळे त्या दोन्हीकडे योग्य जास्त वेळ देत नसल्याचा आरोप विरोधक करत आहेत. विरोधकांसोबत काही सत्ताधारी देखील चाकणकरांवर नाराज असल्याची चर्चा आहे. यामुळे चाकणकर यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. चाकणकर यांना एकच पद द्यावे असं महायुती मित्र पक्षाकडून बोललं जात आहे. त्यामुळे रुपाली चाकणकर यांना महिला आयोग अथवा राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पद यापैकी एक पद सोडण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. या बातमीवर तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. धन्यवाद.